बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण सुंदर अशा लांब लांब केसांवर यू हेअर कट करणार आहोत। डीप यू हेअर कट करायचं आहे। तर सर्वात आधी मी केसांना छानपैकी असं स्प्रे करून घेतलं, ओलं करून घेतलं। त्यानंतर मी त्यांना लेंथ विचारून घेतलेली आहे की तुम्हाला कुठपर्यंत कट करायची आहे। नेहमीप्रमाणेच गाईडलाईनसाठी मी सर्वात आधी फ्रंट सेक्शन घेतलेला आहे। म्हणजे आपली जी समोरचा भाग आहे आयब्रो टू आयब्रो पार्टिशन करून घेतली। त्यांना मी विचारून घेतलं की तुम्हाला कुठपासून यू हेअर कट करायचा आहे। तर त्यांनी मला शोल्डरपासून खाली सांगितलं आणि मी शोल्डरपासून खाली केस हे गाईडलाईनसाठी कट करून घेतले। तर ही आपली गाईडलाईन तयार झालेली आहे आणि जो एंड पॉइंट आहे ना, त्या एंड पॉइंटला पकडूनच मी आता इथे यू हेअर कट करणार आहे। तर लेंथ पण मी कट करून घेतली आणि लेंथ कट करून झाल्यानंतर आता मी यू कट करायला स्टार्ट करणार आहे। तर जी आपण फ्रंट सेक्शन जो कट केला होता तो तुम्हाला दिसतच असेल। जो फ्रंट सेक्शन जो कट केलेला आहे त्याला गाईडलाईन आपल्याला पकडून घ्यायची आहे। त्यानंतर छानपैकी असं केस व्यवस्थित असे ओले असतील तर छानपैकी ते असे कट पण होतात आणि शेप पण खूप छान येतो, खालीवर केस राहत नाही। तर त्या गाईडलाईनला धरून मी आता इथे बघा कट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला यू शेप आता जाणवेलच की हा यू शेप आता कसा तयार होणार आहे। याने काय होतं ना, आपल्याला गाईडलाईन मिळाल्यामुळे आपला हेअर कट हा एकदम सिमिलर आणि प्रॉपर होतो। कमी जास्त केस कुठेही राहत नाही आणि एकदम व्यवस्थित असा यू शेप तयार होतो। तुम्हाला दिसत असेल की आपला यू शेप किती सुंदर झालेला आहे। त्यानंतर दुसरी बाजू सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने अशाच गाईडलाईनच्या मेजरमेंटने कट करून घ्यायचं आहे। जर का आपण फ्रंट साईडला व्यवस्थित असं कट करून घेतलं तर ती आपली प्रॉपर अशी गाईडलाईन होते आणि आपल्याला बॅक साईडला ती गाईडलाईन फार उपयोगी पडते। तर हा हेअर कट तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। त्यानंतर आपण ब्लो ड्राय करून घेणार आहोत। तर मी थोडंसं असं ब्लो ड्राय करून घेतलं, म्हणजे केस थोडेसे सुकवून घेतले आणि त्यानंतर मी त्याला ब्लो ड्राय करणार आहे। सर्वात आधी आपण थोडेसे केस ड्राय करून घ्यायचे, कारण ओले केस असले ना तर पटकन ड्रायर बसत नाही। त्यामुळे मी दोघं बाजू या व्यवस्थित असे केस थोडेसे नॉर्मल सुकवून घेतले आणि त्यानंतर मी आयकॉनिकच्या रोलर ब्रशने सेटिंग करून घेणार आहे। आपले केस हे व्यवस्थित ड्राय झाल्यानंतर आपण सेटिंग करायची आहे आणि केस हे ड्राय करण्याची पण एक पद्धत असते, गुंता न होण्यासाठी कधी पण व्यवस्थित असं खालच्या दिशेला मल्सिफाय करूनच ब्लो ड्राय करायचं। त्यानंतर आता मी इथे रोलिंग ब्रश घेतलेला आहे आयकॉनिकचा आणि त्याने आता आपण 7 ते 8 वेळेस ब्लो ड्राय असं केसांवर फिरवून घेणार आहोत आणि त्याला आउट फोल्ड करणार आहोत, इन नाही। प्रत्येक कटिंगचं फोल्डिंग हे वेगळं असतं। हा डीप यू हेअर कट आहे त्यामुळे मी याला आउट कर्ल्स करणार आहे की ज्याने माझा शेप हा एकदम प्रॉपर दिसेल, खूप सुंदर दिसेल। आणि मेन म्हणजे खरं सांगायचं तर सिल्की आणि स्ट्रेट केसांवर कधीही ब्लो ड्राय बसत नाही। तर हा आपला यू कट इथे पूर्ण झालेला आहे। कटिंग कशी वाटली, हेअर कट कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि हेअर कट नक्की करून बघा। मी खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला इथे समजवलेलं आहे। गाईडलाईनसाठी तुम्ही कधी पण फ्रंट बाजू ही आधी कट करून घ्या, कारण की खांद्यावरती जेव्हा फ्रंट बाजू येते तर आपल्याला बॅक साईडला यू हेअर कट करायला फार सोपं जातं। तर हेअर कट कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बाय बाय, सी यू।